घाटकोपरमध्ये प्रथमच भव्य गुढीपाडवा शोभायात्रा मोठ्या उत्साहात साजरी। गुढीपाडव्यानिमित्त घाटकोपरमध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। केपी स्पोर्ट्स आणि दिनेश पावडे यांच्या संयुक्त विद्यमाने या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। यात्रा मार्ग प्रारंभ जय महाराष्ट्र शिवस्फूर्ती वरदविनायक मित्र मंडळ, नवरत्न मित्र मंडळ, नीलकमल मित्र मंडळ, संभाजी मित्र मंडळ, चिंतामणी एकता, न्यू अमर, सप्तशृंगी, रायगड चौक, गणेश मंदिर, गणेश स्पोर्ट्स, बर्वे चौक, बालविकास, बालमित्र, आनंदनगर, घाटकोपर, जगदूशा नगर ते अमृतनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही शोभायात्रा काढण्यात आली। यात पुणेरी ढोल पथक, मलखांब प्रात्यक्षिक, वारकरी भजन, लेझिम नृत्य, पायघड्या, रांगोळी अशा अनेक विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। 3.5 मुहूर्तांपैकी एक हिंदू नववर्षाचा शुभारंभ असलेल्या गुढीपाडवा सण मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडला। घाटकोपरमध्ये प्रथमच भव्य दिव्य गुढीपाडवा उत्सव, ढोल ताशांचा गजर, झांज पथक, नटून थटून पारंपरिक वेशात नववर्षाचे स्वागत महिलांनी केले। बुलेटवर स्वारी, मिरवणुका आणि शोभायात्रांमधून एकतेचा संदेश देणाऱ्या गुढ्या मुंबईत दारोदारी उभारण्यात आल्या होत्या। यावर्षी देखील मुंबईतील घाटकोपर परिसरात शोभायात्रेच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं। या शोभायात्रांमध्ये अनेक महिला नऊवारी पैठणी साड्या, त्यावर दागिन्यांचा साज, डोक्यावर फेटा आणि पायात कोल्हापुरी चप्पल अशा एकदम मराठमोळ्या पेहरावात सहभागी झाल्या होत्या। या शोभायात्रेत घाटकोपर पश्चिमेमधील शेकडो नागरिक पारंपरिक वेशभूषेत सामील झाले होते। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह सीताराम कळंबे, घाटकोपर, मुंबई।